आज आपण बघणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन. म्हणजे डिफरन्शिएशन चॅप्टर मधला डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण. आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह बघितलं, कंपोजिट डेरिव्हेटिव्ह बघितलं. आपण बघतोय आता लॉगॅरिथमिक फंक्शन. पहिलं लॉगॅरिथमिक फंक्शन ओळखायचं कसं ते पहिलं सांगतो. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू बेसला x पॉवरला x, बेसला पण व्हेरिएबल पॉवरला पण व्हेरिएबल. y इज इक्वल टू x रेज टू रूट x. बघा, म्हणजे बेसला x पॉवरला x, बेसला y पॉवरला y, किंवा बेसला x पॉवरला y, किंवा बेसला y पॉवरला x, याला म्हणायचं लॉगॅरिथमिक फंक्शन. लॉगॅरिथमिक फंक्शन कळलं? बेसला x पॉवरला x, बेसला x पॉवरला x, बेसला y पॉवरला पण y, बेसला y पॉवरला x आणि बेसला x पॉवरला y, असं आलं की लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणायचं. आता हे लॉगॅरिथमिक फंक्शन सोडवायचं कसं, तर तुम्हाला त्यासाठी लॉगॅरिथमिकचे फॉर्म्युले माहिती पाहिजेत. काय माहिती पाहिजेत? लॉगॅरिथमिकचे फॉर्म्युले. आता लॉगॅरिथमिकचे फॉर्म्युले बघा, तीनच वापरतो आपण इथं, 1 2 3. बघा, लॉग a इंटू बी, म्हणजे लॉग मध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर ऍडिशन करायची. लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. बघा, लॉग आणि आत मल्टिप्लिकेशन आहे, सेपरेट करताना लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. नेक्स्ट लॉग ऑफ ए बाय बी, डिव्हिजन असेल लॉग नंतर तर लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. आणि नेक्स्ट लॉग नंतरच्या संख्येला पॉवर असेल, लॉग ए रेज टू एम, म्हणजे एम लॉग ए. तीनच फॉर्म्युले वापरायचे, दुसरे नाही. काय? लॉग, आत मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि लॉग नंतरच्या संख्येला पॉवर असेल तर. मल्टिप्लिकेशन असेल तर सेपरेट करताना ऍडिशन, डिव्हिजन असेल तर लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस साइन लॉग ऑफ डिनॉमिनेटर, आणि लॉग नंतरच्या संख्येला पॉवर असेल तर एम लॉग ए. राईट? याचा वापर करून आपण लॉगॅरिथमिक फंक्शन सोडवतोय. बघा, आता एक एक्झाम्पल घेऊया आपण, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा, y इज इक्वल टू एक्स रेज टू एक्स, बेसला x पॉवरला x, बेसला पण व्हेरिएबल आहे पॉवरला पण व्हेरिएबल आहे. मग अशा वेळेस काय करायचं? टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. आपल्याला फॉर्म्युला नाही आहे डेरिव्हेटिव्हला. बघा, बेस पॉवरला तीन फॉर्म्युले आहेत, एक्स रेज टू एन, ई रेज टू एक्स आणि ए रेज टू एक्स. इथं बघा, बेस व्हेरिएबल पॉवर कॉन्स्टंट, बेस कॉन्स्टंट पॉवर व्हेरिएबल, बेस कॉन्स्टंट पॉवर व्हेरिएबल. पण बेसला पण व्हेरिएबल पॉवरला पण व्हेरिएबल असा असणारा डेरिव्हेटिव्ह मध्ये फॉर्म्युला अस्तित्वात नाही. मग अशा वेळेस काय करायचं? टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. काय करायचं? टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. बघा, लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे लॉग घ्या अगोदर, लॉग ऑफ वाय इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेज टू एक्स. नंतर काय करायची? ही पॉवर इकडे आणायची. सो लॉग ऑफ वाय इज इक्वल टू, ही पॉवर इकडे आणल्यानंतर एक्स लॉग एक्स. आणि आता डेरिव्हेटिव्ह काढा. काय म्हणायचं बघा? डिफरन्शिएटिंग वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, किंवा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटलं तरी चालतं. आता बघा काय करताय, डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं इथून पुढं? कंपोजिट ना. बघा, y इज इक्वल टू एक्स रेज टू एक्स, बेस व्हेरिएबल पॉवर व्हेरिएबल, त्यामुळे दोन्ही साईडचे लॉग घेतले. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. लॉग घेतो म्हणजे लॉग शब्द फक्त लिहायचा, लॉग वाय, आणि ही पॉवर आहे ती कुठं आणायची? इकडं आणायची. एक्स लॉग एस. कुठला फॉर्म्युला वापरला? लॉग ऑफ ए रेज टू एम. काय लिहितोय? एम लॉग ए. मग इथं आला एक्स लॉग एक्स. आता डेरिव्हेटिव्ह काढा. लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह कुठल्या फॉर्म्युल्यानं? लॉग एक्सच्या. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन एक्स. म्हणजे लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन वाय. आणि डेरिव्हेटिव्ह काढलंय, कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं? लॉग वायचं. कुठल्या फॉर्म्युल्यानं? एक्स लॉग एक्सच्या. एक्सच्या ठिकाणी काय आला? वाय. देन डी बाय डी एक्स ऑफ वाय. आता बघा, दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशनचा रूल, एक्स ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स ॲज इट इज डी बाय डी एक्स ऑफ एक्स. बघा, दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन आली तर डायरेक्ट असं नाही लिहायचं, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 आणि लॉग एक्सचं 1 अपॉन एक्स. मल्टिप्लिकेशन असेल, मल्टिप्लिकेशनचा रूल वापरलाय आपण. कसा शिकवलाय बघा,
y इज इक्वल टू u इंटू व्ही असेल तर डीवाय बाय डी एक्स मल्टिप्लिकेशनचं कसं काढतो आपण? फर्स्ट टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. अल्टरनेट काढलं, फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म मध्ये प्लस साइन, सेकंड टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. सेम तसंच केलं बघा. काय केलं? एक्स फर्स्ट टर्म ॲज इट इज ठेवली, डी बाय डी एक्स ऑफ सेकंड प्लस सेकंड टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. आणि ज्याला डी बाय डी एक्स लिहिले त्याचा फक्त डेरिव्हेटिव्ह काढायचं. एक्सला डी बाय डी एक्स आहे का? नाही. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. कुठला फॉर्म्युला वापरला? लॉग एक्सचं 1/x. म्हणजे लॉग जातोय, लॉग नंतरची टर्म खाली, तसं लॉग एक्सचं 1/x. डेरिव्हेटिव्ह काढलं की फॉर्म्युल्याची कंपॅरिझन करायची. काय? पुन्हा ते डेरिव्हेटिव्ह काढलं लॉग एक्सचं, कुठल्या फॉर्म्युल्याने? एक्सच्या. एक्सच्या ठिकाणी काय आलं? एक्स, त्यामुळे पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढलं नाही. पुन्हा लॉग एक्स आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1. कुठला फॉर्म्युला वापरला आपण एक्सच्या डेरिव्हेटिव्हला? एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1. मग एक्सचं 1. लगेच डेरिव्हेटिव्ह काढलं की कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं? याचं. कुठल्या फॉर्म्युल्याने? एक्सच्या ठिकाणी काय आला? एक्स, म्हणून पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढलं नाही. आता नेक्स्ट स्टेजला काय होतंय बघा, हे 1/y dy बाय dx. ह्या x ला x कॅन्सल, 1 प्लस लॉग एक्स. राईट. आता इथं y डिवाइड आहे, तिकडं नेताना मल्टिप्लाय करा. सो dy बाय dx इज इक्वल टू y इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. राईट. आणि y ची व्हॅल्यू ठेवून टाकायची. y ची व्हॅल्यू काय? x रेस टू x इन ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स. नक्की कळालं? नेक्स्ट एक्झाम्पल अजून एक घेऊया. बघा, y इज इक्वल टू x रेस टू रूट एक्स. y इज इक्वल टू x. बेसला व्हेरिएबल, पॉवरला व्हेरिएबल. म्हणजे हे कसलं फंक्शन आहे? लॉगॅरिथमिक. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. टेकिंग log on both side. Log of y is equal to log of x raised to root x. नंतर काय करायचं? ही पॉवर आहे ती इकडे आणायची. सो log of y is equal to root x into log x. आणि आता डेरिव्हेटिव्ह काढा. डेरिव्हेटिव्ह कशानं काढायचं? कंपोजिट फंक्शन. कंपोजिट फंक्शन तुम्हाला मी शिकवलंय बघा. हे डेरिव्हेटिव्हच्या कुठल्या फॉर्म्युल्यात बसतोय? लॉग एक्सच्या. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. तसं लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह 1/y. फॉर्म्युल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढा आणि ज्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं त्याची फॉर्म्युल्या बरोबर कंपॅरिझन करा. एक्सच्या ठिकाणी काय आला? y. मग डी बाय डी एक्स ऑफ y. आता इथं मल्टिप्लिकेशन आहे, मग मल्टिप्लिकेशनचा रोल. रूट एक्स ॲज इट इज, डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस लॉग एक्स ॲज इट इज, डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स. मल्टिप्लिकेशनचा रोल इज इक्वल टू रूट एक्स, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. आता हा y पलीकडे न्या. dy बाय dx फाइंड करायचे. y इकडे डिवाइड आहे, इकडे आला की काय करायचं? मल्टिप्लाय. देन रूट एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स अपॉन 2 रूट एक्स. आणि y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. dy बाय dx इज इक्वल टू y म्हणजे x रेस टू रूट एक्स इन ब्रॅकेट रूट एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स अपॉन 2 रूट एक्स. नक्की कळालं? नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. बघा, थर्ड एक्झाम्पल. y इज इक्वल टू sin x रेस टू x
बेसला पण व्हेरिएबल आहे, पॉवरला पण व्हेरिएबल आहे. बेसला पण व्हेरिएबल आहे, पॉवरला पण व्हेरिएबल आहे. आणि एकटं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर दोन्ही साईडचे लॉग घ्यायचे. काय म्हणायचं? टेकिंग लॉग ऑन बोथ साइड लॉग ऑफ साइन एक्स रेस टू एक्स. नंतर काय करायचं? ही पॉवर काय करायची? इकडे आणायची कोएफिशियंटला. सो log of y is equal to x log sin x. राईट. आणि आता रेग्युलर प्रमाणे डेरिव्हेटिव्ह काढायचं. काय म्हणायचं? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता लॉग वाय आहे, डिफरन्शिएटिंग वाय नाही म्हणायचं, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणायचं, कारण वाय हा एक्स वर अवलंबून आहे. बरोबर. आणि आता बघा फॉर्म्युला कुठला लॉग वायचा? फॉर्म्युला बघा, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. म्हणजे लॉग कॅन्सल झाला आणि लॉग नंतरची टर्म खाली आले. तसं लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह 1/y. डेरिव्हेटिव्ह काढलं की काय करायचं? कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं? लॉग वायचं. कुठल्या फॉर्म्युल्यानं? लॉग एक्सच्या. कंपोजिट विसरायचं नाही. आणि फॉर्म्युल्यातल्या एक्सच्या ठिकाणी काय आला? वाय. मग d/dx ऑफ वाय. आता इथं दोन फंक्शन कसे आहेत? मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशनचा रूल. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढण्याचा अधिकार कधी आहे? सिंगल फंक्शन असेल तर. ऍडिशन आला ऍडिशनचा रूल, सबस्ट्रॅक्शन आला सबस्ट्रॅक्शनचा रूल, मल्टिप्लिकेशन आला मल्टिप्लिकेशनचा रूल, डिव्हिजन असेल डिव्हिजनचा रूल, आणि एकटं आलं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह. बघा आता इथं कसं आहे? मल्टिप्लिकेशनचा रूल. मग एक्स ॲज इट इज, फर्स्ट टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. नक्की कळालं मल्टिप्लिकेशनचा रूल? बघा हे एक फंक्शन आहे आणि हे एक फंक्शन आहे. एक्स ॲज इट इज, d/dx ऑफ सेकंड प्लस सेकंड टर्म ॲज इट इज, d/dx ऑफ फर्स्ट. आणि ज्याला d/dx लिहिलंय त्याचंच डेरिव्हेटिव्ह काढायचं. हा एक्स इंटू हे कुठल्या फॉर्म्युल्यात बसतंय? लॉग एक्सच्या. तर लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 1/x. म्हणजे लॉग जातो, लॉग नंतरची टर्म खाली येते. त्याप्रमाणे लॉग साइन एक्सचं 1/sin x. मग डेरिव्हेटिव्ह काढलं. डेरिव्हेटिव्ह काढलं की काय करायचं? कुणाचं डेरिव्हेटिव्ह काढलं? याचा. कुठल्या फॉर्म्युलानं? लॉग एक्सच्या. एक्सच्या ठिकाणी काय आलं? साइन एक्स. म्हणून d/dx ऑफ साइन एक्स प्लस लॉग साइन एक्सला d/dx आहे का? नाही. लॉग साइन एक्स आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 1. देन x/sin x आणि साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस लॉग साइन एक्स. आता हीच टर्म आपण पुढे घेऊया. 1/y dy/dx इज इक्वल टू, बघा, कॉस अपॉन साइन कॉट म्हणजे एक्स कॉट एक्स प्लस लॉग साइन एक्स. आता हा वाय डिवाइड आहे, तिकडे गेला की मल्टिप्लाय करा, कारण आपल्याला dy/dx फॉर्म करायचे आहे. dy/dx इज इक्वल टू वाय इन ब्रॅकेट एक्स कॉट एक्स प्लस लॉग साइन एक्स. आणि y ची व्हॅल्यू पुट करा. y म्हणजे काय? एक्स साइन एक्स रेस टू एक्स, साइन एक्स रेस टू एक्स इन ब्रॅकेट एक्स कॉट एक्स प्लस लॉग साइन एक्स. नक्की कळालं लॉगॅरिथमिक फंक्शन कसं? हे कुठलाय लॉगॅरिथमिक फंक्शनचा पार्ट 1 आहे. लॉगॅरिथमिक फंक्शनचा पार्ट 1. पार्ट 1 म्हणजे एकटा असेल, मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल तर त्यासाठी एकच पार्ट वापरलाय. एकटं एक्झाम्पल असलं तरी लॉगॅरिथमिक. दोन एक्झाम्पल असतील पण ते कसं पाहिजे? बेसला एक्स पॉवरला एक्स, बेसला वाय पॉवरला वाय, बेसला एक्स पॉवरला वाय, ह्याला म्हणायचं लॉगॅरिथमिक फंक्शन. राईट.
आणि मग दोन्ही साईडचे लॉग घ्या, लॉगचे रूल वापरा आणि डेरिव्हेटिव्ह कंपोजिटनं काढा. कंपोजिटनं कसा काढायचा अगोदर 2 लेक्चर झालेत, त्याप्रमाणे जावा. थँक्यू व्हेरी मच.